बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. मोगाच्या भावांनो बहिणींनो, आयतार असो दीस स्वाम्याच्या जिवंतपणाचो दीस जावन आसा आनी ह्या दिसा आमी सक्कड सांगाता मेळटा बापूय सक्रामेंताच्या आराधनाक. जेजू सदांच आमचे सांगाता आसा तेच ताणें आमकां बसयलेलें आसा. मातेवाच्या वांजेलांत 20 आनी 8 वळीन तो म्हणटा, हांव संवसारा पर्यंत तुमचे सांगाता आसतलो म्हणून उडास दवरा. प्रत्येक जावन बापूय सक्रामेंतांत जेजू आपलें हजारपण आमकां वर्त्या रितीन उगडापे करता. तें हजारपण आमच्या मदें वळखून घेवन सोम्याचें आराधन करया. जिवंत जेजू जिविताचो उंडो जावन आमचे मदें येता आसतना ताका आमचें जिवीत आमी भेटोवन दिवया. गावन हें गीत लोकांत देवरेगू इरुवेनेंदू नुडिदा येसुवे आराधने येसुवे आराधने. आराधने आराधने येसुवे आराधने. ಲೋಕಾಂತ್ಯದ ವರೆಗೂ ಇರುವೆ ಎಂದು ನುಡಿದ ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ ಆರಾಧನೆ ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ. ದೇವನೇ ಆರಾಧನೆ ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ. ಆತ್ಮನೇ ಆರಾಧನೆ ಪರಮಾತ್ಮನೇ ಆರಾಧನೆ. ದೇವನೇ ಆರಾಧನೆ ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ. ಆತ್ಮನೇ ಆರಾಧನೆ ಪರಮಾತ್ಮನೇ ಆರಾಧನೆ. ಸ್ವರ್ಗದಿಂದಿಳಿದು ಬಂದಂತ ಶ್ರೇಷ್ಠರೇ ಆರಾಧನೆ ನಿಮಗೆ ಆರಾಧನೆ. ನಿತ್ಯ ಜೀವ ನೀಡಲೆಂದು ರೊಟ್ಟಿಯಾದ ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ ನಿಮಗೆ ಆರಾಧನೆ. ದೇವನೇ ಆತ್ಮಸ್ವರೂಪಿಯೇ ಆರಾಧಿಸುವೆ ಆತ್ಮದಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನೇ. ದೇವನೇ ಆತ್ಮಸ್ವರೂಪಿಯೇ ಆರಾಧಿಸುವೆ ಆತ್ಮದಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನೇ. ದೇವನೇ ಆರಾಧನೆ ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ. ಆತ್ಮನೇ ಆರಾಧನೆ ಪರಮಾತ್ಮನೇ ಆರಾಧನೆ. हवायला तुमकां जिवी दिवच्या पासत बरोवन तुमच्या मोफान दिवच्या पासत म्हणलो स्वामी आमच्या मध्ये हजर आसा. आम्हा हर एकला जिवी दिवच्याक तो आमच्या मध्ये हजर जाला. आत्म्यान मरून गेले आमकां नव्या जिवान तो भरूंक आशेता. ताचे आराधन आमी करया, ताका आमी वाखाणया, ताका आमचे जिवीत आमी भेटवया.
ಆತ್ಮದೊಡೆಯ ಯೇಸುವೆ ಸಜೀವವೀಯುವ ದೇವರೇ, ಬಳಲುತ್ತೇನು ನಾನೆಂದು ಆಲಂಗಿಸು. ಆತ್ಮದೊಡೆಯ ಯೇಸುವೆ ಸಜೀವವೀಯುವ ದೇವರೇ, ಬಳಲುತ್ತೇನು ನಾನೆಂದು ಆಲಂಗಿಸು. ನಿನ್ನೊಳು ನಾನು ಐಕ್ಯವಾಗುವಂತೆ ಸ್ಪರ್ಶಿಸು, ನನ್ನ ಅಭಿಷೇಕಿಸು. ಕಣ್ಣೀರಿಂದ ತೊಳೆದು ಕಾಯುತ್ತಿರುವೆ ನಿನ್ನ ಪೀಠವಾ, ಬಲಿ ಪೀಠವಾ. ದೇವನೇ ಆರಾಧನೆ, ಯೇಸುವೇ ಆರಾಧನೆ, ಆತ್ಮರೇ ಆರಾಧನೆ, ಪರಮಾತ್ಮರೇ ಆರಾಧನೆ, ದೇವರೇ ಆರಾಧನೆ, ಆರಾಧನೆ, ಆತ್ಮರೇ ಆರಾಧನೆ, ಪರಮಾತ್ಮರೇ ಆರಾಧನೆ. ಲೋಕಾಂತ್ಯದವರೆಗೂ ಇರುವೆ ಎಂದು ನುಡಿದ ಯೇಸುವೆ, ಆರಾಧನೆ ಆರಾಧನೆ, ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ. ಲೋಕಾಂತ್ಯದವರೆಗೂ ಇರುವೆ ಎಂದು ನುಡಿದ ಯೇಸುವೆ, ಆರಾಧನೆ ಆರಾಧನೆ, ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ, ದೇವನೇ ಆರಾಧನೆ, ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ, ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ, ಆತ್ಮರೇ ಆರಾಧನೆ, ಆತ್ಮರೇ ಆರಾಧನೆ, ಪರಮಾತ್ಮರೇ ಆರಾಧನೆ, ಪರಮಾತ್ಮರೇ ಆರಾಧನೆ, ದೇವರೇ ಆರಾಧನೆ, ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ, ಯೇಸುವೆ ಆರಾಧನೆ, ಆತ್ಮರೇ ಆರಾಧನೆ, ಪರಮಾತ್ಮರೇ ಆರಾಧನೆ. Hallelujah, 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 hallelujah. जिविताचो उंडो जावन बोपोय सक्रामेंतांत हजर जाल्ले आमच्या सोम्या, आम्हा हर एकल्यांचेर तुजी नदर तूं लायताय. हांव म्हज्या पाकाटाच्या सावळेन तुका आसरो दिता म्हूण तूं आमकां सांगताय. वय सोम्या सदांच आमकां तूं आसरो दिताय, आधार दिताय. आमच्या जिविताच्या हर एका संदर्भार, सुखांत दुखांत पिडेन भलायकेंत कश्टांत आमच्या वावरांत कसल्याय परिस्थितीन सोम्या तूं आमचे संगी आसाय. आमकां तूं राखताय, आमकां सांबाळताय, तुज्या आशिर्वादांनी तूं आमकां भरताय. कितेंच आमच्या जिवितांत तूं उणें जावंक सोडिनाय. तुज्या पवित्र सन्निधानांत आमी भितर सरता आसतना, तुजेर आमची नदर आमी लायता आसतना
आमच्या जिवितांत तूं आमकां नवी दिशा दाखयताय. पाड पडलेले आमचे जिवीत तूं नव्यान बांदताय. आमच्या जिवितांत शांती समाधान धराळ मोपान आमी अनुभव करूंक तुजी वर्ती दया आनी काकूळ तूं आमकां दाखयताय. केदे वर्ते सोम्या तुजें बरेंपण आमच्या जिवितांत. कितले वर्ती तुजी महात कार्यां सोम्या आमच्या हर एकल्याच्या जिणेंत. प्रत्येक जावन सोम्या आमच्या कुटुंबा जिवितांत तुवें आमकां सांगाता हाडलाय. तुमी म्हाका विसरून ना, हांवें तुमकां विसला म्हूण तूं आमकां सांगताय. तुमी बायसर वचून फळ दिजे उरच्यात आसलें फळ दिजे म्हूण हांवें तुमकां नेमलात म्हूण तूं आमकां सांगताय. पळय सोम्या, तुवें आमकां सांगाता हाडलाय मात्र आमच्या कुटुंबांनी. तूंच आमचे संगी रावून आमकां सांबाळताय चलयताय. तुज्या कृपेन तूं आमकां बरताय. ह्या खातीर सोम्या आयच्या दिसा तुज्या पवित्र सन्निधानांत आमी तुजी स्तुती गावंक आशेता. तुका अर्घां दिवंक आमी आशेता. आमी कुटुंबाचे सर सांदे सांगाता मेळोवन तुजी महिमा गावंक आशेता. तुज्या घरांत रावून तुका अर्घां दिवन तुजी स्तुती आमी करूंक आशेता. आमच्या सोम्याक आमी अर्घां पाठोवया. ताणें आमकां केल्ल्या सर बरेपणाचो उडास करून प्रत्येक जावन आमच्या कुटुंबांत ताणें आमकां धराळ देणे आनी आशिर्वादांनी भरल्या पासत ताका अर्घां दिवन आमी गव्यां गीत आमच्या गायनाच्या बुकांत गीत संको B/4 पान संको 70 कश्टान जावं नश्टान जावं सुखांत तशें दुखांत जावं थांबानासतना देवाक स्तुती गीत आमी गायता. कालचो दीस आयचो दीस मुखार येवंक आसचे दीस सदां काळी अर्घां बलिदान आमी भेटयता. कष्टान जावं नश्टान जावं सुखांत तशें दुखांत जावं थांबानासतना देवाक स्तुती गीत आमी गायता. कष्टान जावं नश्टान जावं सुखांत तशें दुखांत जावं थांबानासतना देवाक स्तुती गीत आमी गायता. कालचो दीस आयचो दीस मुखार येवंक आसचे दीस सदां काळी अर्घां बलिदान भेटयता. कालचो दीस आयचो दीस मुखार येवंक आसचे दीस सदां काळी अर्घां बलिदान भेटयता. आमी करच्या स्तुतेच्या की देव तो बरतो आमच्या स्तुते होगला पाणी रास्तो करसो. आमी करच्या स्तुतेच्या की देव तो बरतो आमच्या स्तुते होगला पाणी रास्तो करसो. खालच्या लोकांन केल्ली मागणी मोगान आयकोसो भरक्याक विधवीन अनाथांक गरिबांक दयेन सदां सांबाळचो. भरक्या विधवीक अनाथांक गरिबांक दयेन सदां सांबाळचो. सोम्या तुझ्या सारख्याचे स्वरूपाचे जावन तुवें आमकां रचलाय. खाना जेवणान सदांच तुवें आमकां बसलाय. नितळ उदक नितळ वारें तुवें आमकां दिलाय. बऱ्या भलायकेंत आमकां तुवें सांबाळलाय. कृपा वयर कृपा तुवें आमचेर वतलाय. ह्या खातीर सोम्या तुका आमी वखाणटा तुका आमी अर्घां दिता.
आपल्यासारख्या सुरपाये आमका ताने रसला आपल्यासारख्या सुरपाये आमका ताने रसला खाना जेवणा सदानी आमका ताने पोसला खाना जेवणान सदानी आमका ताने पोसला नितळ उदक नितळ वारे मुक्याक स्थाने दिला नितळ उदक नितळ वारे मुक्याक स्थाने दिला अजून पर्यंत बऱ्या भलायके आमका ताने सांभाळला अजून पर्यंत बऱ्या भलायके आमका ताने सांभाळला नसतान जाऊं सुखान तशें दुखान जाऊं तांबा नासतान देवाक स्तुती गीत आमी गायता कष्टान जावं नश्टान जावं सुखान तशें दुखान जावं थांबा नासता देवाक स्तुती गीत आमी गायता कालचो दीस आयचो दीस मुखार येवंक आशे दीस सदां काळी अर्गां बलिदान भेटयता कालचो दीस आयचो दीस मुखार येवंक आसचे दीस सदां काळी अर्गां बलिदान भेटयता आमी करच्या स्तुतेच्या की देव तो भरतो आमच्या स्तुते होगला पाणी रास्तो करचो आमी करच्या स्तुतेच्या की देव तो व्हरतो आमच्या स्तुते होगला पाणी रास्तो करचो खालच्या लोकांन केल्ली मागणी मोगान आयकोसो परक्या विधवी अनाथांक गरिबांक दयेन सदां सांभाळचो परक्या विधवी अनाथांक गरिबांक दयेन सदां सांभाळचो जे कितें येदना आमकां बसयल्लें आसा ते बसवणे प्रमाणे तो सदांच आमचे ते विश्वासी रावला आमकां माझ्या भुरग्यांक ताणें कितेंच सोडूना कितेंच ताणें सोडूना हर एक आमच्या कश्टा दुखांत आमच्या पिडेंत जिविताच्या अनवरां संदिग्ध परिस्थितींत आमच्या सोम्यान आमचो हात धरून आमकां चलोवन वला त्या सोम्याक आमी अर्गां दिवन ताका वाखाणया ताची महिमा आमी गावया आनी ताच्या मोगान सदां स्थिर रावंक तुजी कृपा मागया आपले बीची जानवाये पृथ्वी ताणे थीर केल्या आपले वीची जानवाये पृथ्वी ताणे थीर केल्या आपले परजेक दिल्ली बासवणी ताणेच सांभाळल्या आपले परजे दिल्ली बसावणी ताणेच सांभाळल्या दिल परजे सुख्या धरणी वयली ताणे शाबीत उतरायला दिसले परजे सुख्या धरणी वयली शाबीत उतरायला दुस्मानाच्या खोड्या सवारा उदकां ताणे झाडून बुडयला दुस्मानाच्या घोड्या सवाऱ्या उदकां ताणे झाडून बुडयला नसतान जावं सुखान तशें दुखान जावं तांबा नासतान देवाक स्तुती गीत आमी गायता कष्टान जावं नश्टान जावं सुखान तशें दुखान जावं तांबा नासतान देवाक स्तुती गीत आमी गायता कालचो दीस आयचो दीस मुखार येवंक आशे दीस सदां काळी अर्गां बलिदान भेटयता
सो दीस आयसो दीस मुखार येवंक आसचे दीस सदांकाळी अर्गां बलिदान भेटयता आमी कच्या स्तुतेची देवतो बरतो आमच्या स्तुते होगला पाणी रास्तो करसो आमी करच्या स्तुतेच्या की देवतो बरतो आमच्या स्तुते होगला पाणी रास्तो करसो हलक्या लोकांन केल्ली मागणी मोगान आयकोसो भरक्यांक विधवी अनथांक गरिबांक दयेन सदां सांबाळसो भरक्यांक विधवी अनाथांक गरिबांक दयेन सदां सांबाळसो आराधन तुका सम्या हालेलुया 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 मुगाच्या भावन भयणीनो कीर्तन 62 या कीर्तनांत दावीद राय आपल्या देवाचेर विश्वास व्यक्त करून अशें सांगता साम नंबर 62 देवा थंय मात्र म्हज्या आत्म्याक शांती मेळटा देवा थंय मात्र म्हज्या आत्म्याक शांती मेळटा ताचे कडचें म्हाका तारण मेळटा तसो म्हजें खडाप म्हजें थाराण म्हजें कोटें देखून हांव केदींच हालसो ना देवा थंय मात्र म्हज्या आत्म्याक शांती मेळटा तो एकलोच म्हजो भरवसो तसो म्हजें खडाप म्हजें थाराण म्हजें कोटें देखून हांव केदींच हालसो ना मुखार तो म्हणटा देवा तें आसा म्हजें थाराण म्हजी होडवीक तो म्हजे घटायेचें खडाप देवूच म्हजो आसरो परजे सदांच ताचेर विश्वास दवर ताचे मुखार तुजें काळीज उगड कित्याक देव एकलोच आमचो आसरो मोगाच्या भाव भयणीनो सबार फुडें आमच्या जिवितांत आमी आसरो सोदून आदार सोदून थंय हांगासर वेता पूण जेदवा आमच्या देवाक आमचो आसरो आदार सावन आमी स्विकार करता ताचेर आमची पातयेनी आमचो भरवोसो आनी भावार्थ आमी थीर करता तोळ एक सत आमी जाणा जाता की हर एक संगत आमच्या जिवितांत तो आमच्या बऱ्याक पडाशें करूंक शकता की ताचो विश्वासी मोग केदींच आमकां सांडिना केदींच आमकां सोडिना बोबू सक्रामेंताक समेच्या आराधनाक आमी लागीं सरता आसतना तें सत सोमी आमकां परत परत उगडापे करता तो म्हणटा म्हजे सरशी येतल्या कोणाकच हांव पयस करिसो ना म्हजे सरशी येतल्या कोणाकच हांव पयस करिसो ना सोम्या केदींच तुवें आमकां पयस करूंक नाय सबार फुडें आमच्या जिवितांत आमकां कश्ट आयिल्ल्या वेळार
सपाट आमच्या जिवितांत आमकां निरासपण आयिल्ल्या वेळार आमच्या जिवितांत आमी खंगाल जाल्ल्या वेळार बंदडेत आमी आसल्या वेळार सम्या तुजो आशिर्वादार मागच्या बदलाक थंय हांगासर आमी वचून थकल्या सलवल्या पुन्हा सम्या तूं आमकां आमच्या कुटुंबा जिवितांत तुका पयलो जागो दिवन जियोंक आपोवन आसाय तुका आमच्या कुटुंबाचें केंद्र जावन घेवंक तूं आमकां आपोवणें दिवन आसाय आनी आमी हर एकल्यांक आमच्या कुटुंबांत तूं बसोवन आसाय जेदवा तुमी म्हाका तुमच्या कुटुंबाचें केंद्र जावन घेतात हांवूच तुमची कुटुंबां सांबाळटलो हांवूच तुमची कुटुंबां चलोवन व्हरतलो हांवूच तुमच्या कुटुंबांत ज्या खातीर हांवें तुमकां सांगाता हाडलेलें आसा तो उद्देश पताक पावयतलो म्हजें समाधान म्हजी शांती तुमच्या कुटुंबाचें दायज जातलें असोमेन आमकां दिवची बसोवणी आमी स्विकार करया समेस आमच्या कुटुंबाचो तो वडील जावन आसा कुटुंबाचें आमचें केंद्र जावन आसा म्हूण वळखून घेवन आमकां समी सम्याक ह्या वेळी भेटोवन दिवया आनी सम्याक आमी सांगया तुजे शिवाय जिणयेंत संतोष ना सोम्या तुजे शिवाय जिणयेंत उल्हास ना सोम्या तुजे शिवाय जिणयेंत उजवाड ना सोम्या जिवीत हें रितें सोम्या तुजे शिवाय जिवीत हें रितें तुजे शिवाय तुझे शिवाय जिणयेन संतोष ना सोमिया तुझे शिवाय जिणयेन उल्हास ना सोमिया तुझे शिवाय जिणयेन उजवाड ना सोमिया जिवीत हें रितें तुझे शिवाय जिणयेन संतोष ना सोमिया तुझे शिवाय जिणयेन उल्हास ना सोमिया तुझे शिवाय जिणयेन उजवाड ना सोमिया जिवीत हें रितें तुझे शिवाय उडास करी आमी कितलेशे फावटी आमी आमच्या कुटुंबा जिवितांत खाळोखान ससपल्या आमच्या समेतान पयसन आमी जियेल्या वाट चुकोवन आमी गेल्या आनी ह्या संदर्भार सम्याक आमी उलो मारता आसतना ताणें आमकां सांडूना ताणें आमकां सोडूना परत ताच्या वेंगेत ताणें आमकां घेतला तो सम्या आज आमकां ताच्या मोगांत मोगा पोवणें दिवन आसा पत्काच्या काळोखांत वासताना तुझे तावन पयसन जियेताना जिवितांत वाट चुकोवन वेताना आयलोय सोम्या जिवीत दिवू पत्काच्या काळोखांत वासताना तुझे तावन पयसन जियेताना जिवितांत वाट चुकोवन वेताना आयलोय सोम्या जिवीत दिवू तुझे शिवाय जिणयेन संतोष ना सोमिया
तुझे शिवाय जिणेन उल्हास ना सोमिया, तुझे शिवाय जिणेन उजवाड ना सोमिया, जीवित है रीते तुझे शिवाय. सोम्या तुझ्या उथर तू म्हाका दिताय, त्या उतरात म्हज्या जिविताचो हर एक खाळोक तूं करताय. दैवीक सतां तूं म्हाका उगडोवप करताय. सुटकेचें जिवीत हांवें जेवच्याक तूंच म्हाका आयतें करताय. तुजो दैवीक मोग तुज्या उतरांत सागचें भाग तूं म्हाका फोव करताय आनी जिविताच्या वाटेन म्हाका तूं चलयताय. उतर तुझे हांव आयकताना, जिणयेंतलो काळोख पयसरताना, मोग तुजो उतरान तुज्या सागताना, जिविता वाट तुवें दाखोवन दिली. उतर तुझे हांव आयकताना, जिणयेंतलो काळोख पयसरताना, मोग तुजो उतरान तुज्या सागताना, जिविता वाट तुवें दाखोवन दिली. तुझे शिवाय जिणयेन संतोष ना सोमिया, तुझे शिवाय जिणयेन उल्हास ना सोमिया, तुझे शिवाय जिणयेन उजवाड ना सोमिया, जीवित है रीते तुझे शिवाय. तुझे शिवाय जिणयेन संतोष ना सोमिया, तुझे शिवाय जिणयेन उल्हास ना सोमिया, तुझे शिवाय जिणयेन उजवाड ना सोमिया, जीवित है रीते तुझे शिवाय. जीवित है रीते तुझे शिवाय, जीवित है रीते तुझे शिवाय. सोम्या शिवाय आमचे जिवीत रिते म्हणून आज आमी वळखून घेता आसतना सोम्या आमकां ताचें उतर दिवंक शेता. जिविताच्या वाटेन तो आमकां सोलोवन व्हरूंक शेता. ताच्या उतरांत दैवीक सतां तो आमकां उगडापे करूंक शेता. प्रत्येक जण आमच्या कुटुंबा जिवितांत ज्या संगतीक आमी गमान दीस ह्या विशयान आमकां तो सांगूंक शेता. तर ह्या वेळी आमची काळज आमची मनां सोम्याच्या उतरांक आमी आयती करया. सोम्या तुजो दैवीक संदेश म्हाका तूं दी. तुवें दिवचो तो संदेश स्विकार करूंक त्या उतरां थंय जिवीत जडूंक तुजी कृपा म्हाका दी. म्हज्या कुटुंबा जिवितांत सोम्या तूंच आमचो हात धन तूं आमकां चलय. आज सोम्या आमचे लागीं उलयता सामार्काच्या वांदेला तावन अवस्वर 10 वाक्य 6 तावन 9 पर्यंत. Gospel of Mark chapter 10 verses 6 to 9. जेजू लोकांच्या जम्याक म्हणालो, रचनेच्या सुरवेत तावनूच देवान मनशाक दादलो आनी बायल कन्न रचली. ह्या कारणा पासत एक मनीस आपल्या बापायक आनी आवयक सोडटलो आनी आपल्या बायलेक एकवटतलो. ती दोगांय एक जातली. देखून ह्या फुडां ती दोगांनय बगार एकच. त्या पासत देवान जोडिलां ते मनीस मोडिना जावं.
जे देवान जोडिलां तें मनीस मोडिना जावं. देवाचें उतर हे वखणी तुका क्रिस्ता. सोम्या जेजूच्या हजरपणांत रावून जें कितें सोम्यान आमकां सांगलेलें आसा ताचेर आमी थोडो वेळ नियाळ करया. मगाच्या भाव भयणीनो, पवित्र पुस्तक आमकां एक वर्तें सत उगडापें करता की तें जावन आसा आमची कुटुंबां देवाचें एक विशेश योजन. एफेसकारांक बरयल्लें पत्र आमी काडलें जाल्यार आवस्वर 3:15 वळी थंयसर सांत पावल आमकां उगडापें करता. तो म्हणटा, हर एक कुटुंब आपलें नांव देवातावन घेता म्हणून. हर एक कुटुंब आपलें नांव देवातावन घेता म्हणजे नांव एक अस्मिताय, आयडेंटिटी जावन आसा, अस्तित्व जावन आसा. कोणा एकल्याक आमी मनशाक नांवान आपोवचें म्हळ्यार ताका वळख आसा ताचें म्हण आमकां समजता. त्या मनशाक आमी वळखता, हांव त्या देखून नांवान आपयता. कोणाची वळख ना ताका ताच्या आमी नांवान आपयना. देव आमकां हर एकल्यांक वळखता आनी आमकां एका कुटुंबान तो सांगाता हाडटा. त्या देखून सांत पावल म्हणटा, हर एक कुटुंब आपलें नांव देवातावन घेता. आमच्या कुटुंबाचे सांदे आसात, आवय बापूय भुरगीं सांगाते कुटुंब जाता. ही आमी कोणी विसून हाडलेली मनशां न्ही. आमच्या आवय बापायक आमी केदींच विसूंक शकना. देवान आमकां ते दिल्ली जावन आसात वर्तीन तेणी. आमच्या भाव भयणी कोण आसात, कुटुंबा सांदे आसात, तांकां आमी विसूंक जायना. म्हाका असलो एक भाव जाय आसले, एक भयण जाय, हे असले आवय जाय आसले, बापूय जाय, पूण कोणेंच संवसारांत विसूंक जायना. देवान आमकां विसून ती दिल्ली, ताची मोगाची देणी जावन आसात. आनी ह्या खातीर मोगाच्या भाव भयणीनो, जेदवां आमची कुटुंबां देवाचें विशेश योजन म्हणून आमी वळखून घेवन आमच्या कुटुंबाच्या हर एका सांद्यांक देवाची देणी म्हूण स्विकार करता. तवळ थंयसर त्या कुटुंबांत खरेंच एकामेकाचो तो मोग कितें आसा ताणें आमकां सांगता बांदचें तसलो तो थीर उरता. सबारपुटी ह्या मोगांत क्रॅक येता. ह्या मोगांत एक गीट येता म्हणटा, ह्या क्रॅक येता, ह्या मोग अस्कस जाता. हाका कारण कित्याक म्हळ्यार आमी एकामेकाक देवाची ती देणी म्हणून स्विकार करिना. ह्या म्हाका कसलो बापूय जाय जाय, कसलो आवय जाय जाय तो ना जावंक पुरो, ते ताचे ते गूण ना जावंक पुरो, त्या देखून आमी एका व्यक्तीक तिरस्कार करता. जशें देव आमकां स्विकार करता त्या रितीन आमी एकामेकाक स्विकार करूंक शकना. आज जेजू आमकां स्पश्ट रितीन सांगता की देवान जोडिलां तें मनशान मोडूंक नजो. देवान आमकां एका कुटुंबांत सांगाता हाडचें जावन आसा. एका दादल्याक एका स्त्रीक देव सांगाता हाडटा, तांच्या मुखांतर हे कुटुंब तो रचन करता. तें देवाचें विशेश योजन जावन आसा. एक फावटी एका काजराच्या संभ्रमांत त्या दिसाच्या व्हंकले न्हवऱ्याक हांवें म्हाका बरें मागोवंक आशिल्लें. हांवें तांकां सांगलें, आज तुमच्या जिवितांत एक नवो अध्याय तुमी आरंभ करता आसतना तुमी एक विशेश पैन आरंभ करून आसात. आनी ही विशेश पैन तुमचें जावन आसा IT पैन म्हूण तुमकां सांगलें. तांकां हांवें सांगलें. दोगांय IT सॅक्टरांत वावूरक नासलीं, जावन आसलीं. कितें फादर IT फिल्ड म्हूण तांणी सवाल करता आसतना हांवें तांकां समजलें विचारतना म्हळ्यार IT म्हळ्यार इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजी. तांकां तें कळीत आसलें इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजी म्हणून. हांवें म्हळें तें ITन तुमी पयलीं दळ म्हणसर करनासल्यात आनी मुखार तुमी करतल्यात, पूण आस्तावन तुमी करचें IT भोव विशेश आनी विशिश्ट तें दुसऱ्यांत म्हूण सांगलें. आमकां ताच्या विशयान कळीत ना म्हणाली ती. हांवें सवाल विचारतना तांकां सांगलें, आस्तावन तुमी आरंभ करचें ती IT इंटिमेट टुगेदरनेस. इंटिमेट टुगेदरनेस. भोव लागशिलान एकामेकाक समजून एकामेकाक जाणा जावन
एकामेकाक पसोवतो त्याग सॅक्रिफायस करून जिवचे ते एक पैन आज तुमी आराम करून आसात आनी असले एक विशेष पैन आमी आमच्या कुटुंबांत करच्याक देव संगत हारता मात्र न्ही ताची धराळ कृपा देणी आशिर्वादां तो दिता कित्याक तो जाणा की आमी मनशापणी अस्कत जावन आसाव आनी ह्या वरवीं आमच्या अस्कतकायेंत आमी पडताव पूण बळवून देव आमकां आमच्या अस्कतकायेचें जैत व्हरोन सोडून घडल्या वेळाक आमकां बोगसून सोडदोळच्या स्पिरितान आमी जिवंक कृपा धराळ मापान फोव करता आनी संगत मोगाच्या बाबून तांकां हांवें सांगलें आसतावन तुमी समजा जाय तुमच्या पैनांत सारकी दिशा आसा जाय तर या IT पैनांत सारकी दिशा तुमकां आसा जाय तर तुमी एक GPS उपयोग करूंक शिका जाय तुमकां कळीत आसा की GPS कशें उपयोग करचें गी म्हणून वय म्हणाली ती सबार कडेन आमी पॉयंट करता आसतना GPS यूज करता ग्लोबल पोजिशनींग सिस्टम म्हणटात GPS म्हळ्यार तुमकां कळीत आसा मोबायला मुखांत्र आजकाल आमकां खंय कळीत नासल्या जाग्याक वचयत कोणा कडेन इसान वचचें म्हणना GPS आमकां व्हरता एड्रेस घालून तें लोकेशन घालें जाल्यार आमकां तें व्हरता आमी त्या प्रमाणे डायरेक्शन आमी काडून वचयत पूण ताका हांवें सांगलें तें GPS तुमी एका जाग्यांतून आनी एका जाग्यार वचून उपयोग करनासात आनी मुखार तुमी करतल्यात पूण आजतावन तुमचे GPS तुमच्या कुटुंबा जिवितांत आनी एक आसा ते उपयोग करूंक तुमी शिका जाय तुमकां कळीत आसा म्हणटना तांची जाप परत आसली ना कळीत ना आनी तांकां हांवें सांगलें आसतावन तुमी उपयोग करचे GPS जावन आसा गॉड्स प्लॅन ऑफ सल्वेशन तुमच्या ह्या कुटुंबा जिवितांत काजरे जिवितांत देवाचें एक विशेष योजन आसा गॉड्स प्लॅन ऑफ सल्वेशन देवान ताच्या विशेष योजना मुखांत्र तुमकां सांगात हाडलेलें आसा बेश्टेन ताणें सांगात हाडूं ना त्या देखून तो म्हणटा तुमी म्हाका विसूंक ना हांवें तुमकां विसून काडल्यात भायसर वचून तुमी फळ दीस जाय उरच्यात आसलें फळ दीस जाय म्हणून हांवें तुमकां नेमल्यात देवाचें तें योजन जावन आसा आनी तें योजन तुमच्या जिवितांत केदार तुमी वळखून घेवन देवाचो आदार मागून त्या योजना प्रमाणे मुखार वचूंक ताचो आदार मागून आसरो मागून मुखार वतात तोवर तुमचें जिवीत खरेंच एक वर्तें एक संतोषाचें समाधानाचें देवाक नीज जावन मानवचें तसलें एक जिवीत जातलें कुटुंबा जिवितांत कितें सक्कड तुमी आशेतात तें हर एक विशेष रितीन देव तुमकां फाव करतलो ह्या त्या देखून हे 2 संगती आज तुमच्या गमनांत दवरा म्हणून तांकां वयली सलाह दिली म्हज्या बाबूनो आज सोमी आमकां तें सांगता आमच्या हर एकल्या जिवितांत आमच्या कुटुंबा जिवितांत प्रत्येक जावन केदाळा देवान आमकां सांगाता हाडलां म्हूण आमी वळखून घेवन ती आमी हर एकले कुटुंबाचे सांदे देवाचे विशेश्ट एकामेकाक देणी जावन आसा म्हूण स्विकार करता तवळ सोम्याक आमच्या जिवितांत आमी व्हरतो जागो दिता आमच्या कुटुंबांत ताका आमी पयलो जागो दिवंक शकता आनी त्या दाळा तो सोमी आमकां सोलोन व्हरता सोडून घडलें जाल्यार आमच्या जिवितांत आमच्या कुटुंबांत कितेंय अस्कतकायचो अनुभव आसा जाल्यार थंय आमी सांबाळून सोलोवंक व्हरूंक शकता नाजाल्यार सबार फुडें चिल्लर कारणा खातीर आमची कुटुंबां मोडटात आजकाल म्हज्या बाबून आमी जाणां कितलीं काजरी जोडी ल्हान चिल्लर कारणा खातीर एकामेकांत वेगळ्या सार घेतात कित्याक सोम्याक तांच्या कुटुंबा जिवितांत काजरे जिवितांत जागोवन येतल्या वेळार सक्कड भितर सरता मोगाच्या बाबडीनो तर आज आमी सोम्याची कृपा मागया सोम्यानच आमकां कुटुंबां सांगात हाडलां आसता ताच्याच त्या मोगाच्या बांदांत आमी सदांच स्थिर रावच्या खातीर ताचो विश्वासी मोग कितें ताणें आमकां दाखयल्लो आसा तोच विश्वासी मोग आमी एकामेकांतय थीर सांबाळचे पासत आज सोम्याची कृपा आमी मागया प्रत्येक जावन आमच्या कुटुंबाच्या वडिलां पासत आवय बापाय पासत आमी आज मागया ह्या आराधना वेळार ಸತಿಪತಿಯ ಬಂಧ ಅನುರಾಗದ ಅನುಬಂಧ ದೇವರು ಕೂಡಿಸಿದ ಬೇರ್ಪಡಿಸದ ಸಂಬಂಧ ಜಪ ತಪ ಇರುವ ಮನೆಯು ಯೇಸು ಬಾಳುವ ದೇವಾಲಯವು असलेक जेजूक पयलो जागो दिवची कुटुंब आमचें सदांच जावन उरूं दी म्हणून आज आमी मागया
आमच्या गायनाच्या बुकांत गीत संको E15 5 70 आणि 2 पेज 72 E15. ಸತಿಪತಿಯ ಬಂಧ ಅನುರಾಗದ ಅನುಬಂಧ ದೇವರು ಕೂಡಿಸಿದ ಬೇರ್ಪಡಿಸದ ಸಂಬಂಧ ಸತಿಪತಿಯ ಬಂಧ ಅನುರಾಗದ ಅನುಬಂಧ ದೇವರು ಕೂಡಿಸಿದ ಬೇರ್ಪಡಿಸದ ಸಂಬಂಧ ಜಪತಪ ಇರುವ ಮನೆಯು ಯೇಸು ಬಾಳುವ ದೇವಾಲಯವು ಜಪತಪ ಇರುವ ಮನೆಯು ಯೇಸು ಬಾಳುವ ದೇವಾಲಯವು ಪತಿಗೆ ವಿಧೇಯಳಾಗು ಮಮತೆಯ ತಾಯಾಗು ಸೇವೆಗೆ ದಾಸಿಯಾಗು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋ ಮಗಳಾಗು ತಾಳ್ಮೆಯ ನಿಧಿಯಾಗಿ ಸಹಿಸುವ ವರವಾಗಿ ಗೃಹಿಣಿಯು ನೀನಾಗು ಒಳ್ಳೆ ಮಡದಿಯು ನೀನಾಗು ಒಳ್ಳೆ ಮಡದಿಯು ನೀನಾಗು ಜಪತಪ ಇರುವ ಮನೆಯು ಯೇಸು ಬಾಳುವ ದೇವಾಲಯವು ಜಪತಪ ಇರುವ ಮನೆಯು ಯೇಸು ಬಾಳುವ ದೇವಾಲಯವು सर कुटुंबाच्या दादल्या पासून आमी मागया हांगाची ती जबाबदारी तांणी बऱ्या तरेन करच्या आपल्या पत्नीक सो खरेपणी मोग करून भुरग्यांक जगते मार्गदर्शन दिवन तांच्या जिवितांत सगळे कुटुंब संगता दवरूंक जाय आसली ती जबाबदारी तांणी बऱ्या तरेन करच्या पासून मागया ಪ್ರೀತಿಸೋ ಪತಿಯಾಗು ದುಡಿಯುವ ಗಂಡಾಗು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗುರುವಾಗು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋ ಮಗನಾಗು ತಾಳ್ಮೆಯ ನಿಧಿಯಾಗಿ ಸಹಿಸುವ ವರವಾಗಿ ಯಜಮಾನ ನೀನಾಗು ಒಳ್ಳೆ ಪತಿಯು ನೀನಾಗು ಒಳ್ಳೆ ಪತಿಯು ನೀನಾಗು ಸತಿಪತಿಯ ಬಂಧ ಅನುರಾಗದ ಅನುಬಂಧ ದೇವರು ಕೂಡಿಸಿದ ಬೇರ್ಪಡಿಸದ ಸಂಬಂಧ ಸತಿಪತಿಯ ಬಂಧ ಅನುರಾಗದ ಅನುಬಂಧ ದೇವರು ಕೂಡಿಸಿದ ಬೇರ್ಪಡಿಸದ ಸಂಬಂಧ ಜಪತಪ ಇರುವ ಮನೆಯು ಯೇಸು ಬಾಳುವ ದೇವಾಲಯವು ಜಪತಪ ಇರುವ ಮನೆಯು ಯೇಸು ಬಾಳುವ ದೇವಾಲಯವು ಯೇಸು ಬಾಳುವ ದೇವಾಲಯವು आमच्या कुटुंबाची कितें मागणी आसा ते सवा आसात कुटुंबाचे गरजो आसात ते हर एक ह्या वेळार सम्या समोर आमी दवरया आमच्या कुटुंबांत कोण मलगडी आसात पिडेस्त आसात तांकां सोमास्तांक ह्या वेळी सम्याक आमी भेटोवन दिवया ल्हान भुरग्यां पासत आमी मागया ल्हान भुरगीं
तांच्या ल्हान प्रायेर खालती आनी विधेयी जावन तांणी वाडच्या पासत तांच्या जिविताचो उद्देश समजून बऱ्या फुडाराक तांणी मुखार वचच्या पासत तांणी करचे ते शिकाप ताचे ध्यान दवरून वेळ विबाडी नासतना ते तांणी करच्या पासत तांच्या पासत आमी मागया. आजकाल सबार भुरगीं ल्हानपणारच विविध तराच्या वायटाक वळोवंक जाल्लीं आसात. प्रत्येक जावन मोबायला मुखांतर सबार भुरगीं वाट चुकोवन गेल्लीं आसात. ते सगळ्या भुरग्यां पासत आमी मागया. माध्यमाक तांणी चिटकावन रावनातल्या बरी तो माध्यमाचो बरो उपयोग करूंक चड आनी चड कितें गरजेची जानवाय तांकां जाय जाय ती तांणी जोडच्या पासत आमच्या सर भुरग्यां पासत तशेंच युवा जनां पासत आमी मागया. आधार आमकां तूं सोमिया जिणयेंत आधार आमकां तूं सोमिया जिणी आमची उजवाडावन आमी उजवाडान जियोंक आधार आमकां तूं सोमिया म्हणून सोम्याक मुलो मारया. आधार आमकां तूं सोमिया जिणयेंत आधार आमकां तूं सोमिया आधार आमकां तूं सोमिया जिणयेंत आधार आमकां तूं सोमिया जिणी आमची उजवाडांत जियेव जिणी आमची उजवाडांत जियेव आधार आमकां तूं सोमिया आधार आमकां तूं सोमिया. मागीर आमी ह्या वेळार विविध तराच्या खाळोकाच्या सक्तेक वळोवंक जावन सबार कुटुंबां नाश जावन आसा त्या कुटुंबां पासत मागया. रक्तमासाच्या वंदवणेक जिवनाच्या पोसलवणेक संवसाराच्या बुलोवण्याक वळोवंक जावन सबार कुटुंबाचे संबंध आज मोडून आसात. त्या सर कुटुंबाक आमी सोम्याक समर्पण दिवया. म्हजे सरशीन येता तो केदींच खाळोवकान सलसना म्हणटा जेसू. आमच्या कुटुंबांत कितें खाळोवकाची वायटाची पातकाची परिस्थिती आसा तेरी एक सोम्या भेटोवन दिवया. प्रत्येक जावन कोणी वायट सवयाक वळोवंक जाल्ले आसात जावं पुरो आमाल पिवून कुटुंबां नाश जावन आसात. एकांच्या वायट संबंद वरवीं कुटुंबां आज नाश जावन आसात. या राग द्वेष हगे मोसोर जिद्द असल्या संगतीवर आज सबार कुटुंबां नाश जावन आसात. त्या सर कुटुंबाक आमी ह्या वेळी सोम्याक भेटोवन दिवया. सोम्याचो आदार आमी मागया. आधार आमकां तूं सोमिया जिणयेंत आधार आमकां तूं सोमिया आधार आमकां तूं सोमिया जिणयेंत आधार आमकां तूं सोमिया जिणी आमची उजवाडांत जियेव जिणी आमची उजवाडांत जियेव आधार आमकां तूं सोमिया आधार आमकां तूं सोमिया. सोम्याचो आदार आमी मागया. आयच्या दिसा प्रत्येक जावन कोण कुटुंबाची ती जबाबदारी बऱ्या तरान करूंक शकना तसल्या पासत ज्या कुटुंबांनी विशेष तराचे आर्थीक अडचणी आसा बरे काम असले ते काम आज ना जाला
कष्टा वयर कष्ट येवन आसात, पिडा वयर पिडा येवन आसा. त्या सर कुटुंबाक ह्या वेळी सोम्याक आमी भेटोवन दिवया. आधार आमकां तूं सोम्या जिणये, आधार आमकां तूं सोम्या, आधार आमकां तूं सोम्या जिणये, आधार आमकां तूं सोम्या. जिणी आमची उजवाडांत जिये, जिणी आमची उजवाडांत जिये, आधार आमकां तूं सोम्या, आधार आमकां तूं सोम्या. आमची सर कुटुंबां खरेंच भावार्थाची मंदिर आसायचे. खरो बरवोस आमच्या कुटुंबांनी सदांच आसूंक जाय. मोगाच्या बुन्यादीचेर आमी बांदलेली कुटुंबां जायचे. आनी ह्या खातीर आमकां हर एकल्यांक सोम्याचे आशिर्वाद जाय. सोम्याचे आशिर्वाद ह्या वेळेर मागूंक वयता आसतना कितें सकयल उणेपण आसा, अस्कत काय आसा, प्रत्येक जावन सोम्याक मानवूं जे तसली भावार्थाची खरी क्रिस्ती जिणी जिवंक आमकां अडखळ हाडटा, ते हर एक ह्या वेळी सोम्याक आमी समर्पण दिवया. सोम्या आम्हा सोमेस्तांक आमच्या कुटुंबांत भावार्थाची मंदिरां तूं कर. आमच्या खालसा मनांत भरवोसो थीर दवरूंक आनी तुज्या मोगान सोम्या आमी सदांच रावूंक जी कृपा दी म्हणून आज आमी सोम्या लागीं मागया. आमच्या कुटुंबा सौंदर्य सुवे आमकां सोम्याक समर्पण दिवन ताचे आशिर्वाद घेवच्याक आमी तयार जावया. येद्या वडा सक्रामेंता सस्तांक प्रणाम आमी करुया. येद्या वडा सक्रामेंता सस्तांक नमन करुया. Solvon vecem ascat vishvam vavartacem voldiviam zashem bapa dashem sputam ullasani stutizam podvi mahima sasta sasta ekastaliam ersita Tuca docaincha spirita sama samina varta. Amen. प्रार्थुया. ये देवाविची सक्रामेंता खाल तुझ्या कष्टा मरणासो आणि पुनर्जिवंतपणासो उडास तुवें आमकां सोडलाय. तुझ्या सर्वनेसो फळ सदांच आमचे ते आमी भोगा सारको तुझ्या कुडीच्या आनी रक्ताच्या पवित्र मिस्तेरांक आमी मान करूंक आनी ह्या मुखांत आमच्या कुटुंबा जिवितांत तुझ्या मोगांत आमी सदांच स्थिर रावूंक आनी एक दीस तुका रूप सर्गार पळोवंक आमकां फावो कर. तू जियेता आनी राज करता ससनाच्या ससना.